कशाला म्हणतात ते नाही जाय. गुणाश्रयत्वम द्रव्यत्वम त्यांची व्याख्या. गुण ज्याच्यावरती राहते त्याला काय म्हणायचं? सुगंध कोणावर राहतो? फुल काय झालं? आणि सुगंध गुण. सुंदर आहे तर कसा संग्रह चांगला विवेक त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आता द्रव्य किती मानले त्याने? नित्य कोणचे अनित्य कोणचे? परमाणुरूपाने पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे नित्य. आकाश, काल, दिक, आत्मा आणि मन हे आत्मा सुद्धा काय त्यांच्या मनात नित्य. आत्मा नित्य. काही अनित्य मानले आणि काही काय मानले? कार्यरूपाने अनित्य आणि परमाणु रूपाने कारण रूपाने. आकाश नाही सगळं आकाश नित्यच आहे. त्याच्यावर काय त्याचे परमाणू होऊ शकत नाही. आकाशाचे परमाणू झाले असते मग परमाणु रूपाने अनित्य मानलं असतं आपण. पण आकाशाचे काय होत नाही. चार भूताचे फक्त काय होतात? पृथ्वी, आप, तेज आणि वायू. आकाश, काल, दिशा, आत्मा, मन अशी 9 द्रव्य त्यांनी मानलेली आहे. त्याच्यामध्ये द्रव्याचा विचार केला. याच्यात थोडक्यात दिलं आपलं. गुण किती मानले त्यांनी? 24 गुण मानलेले. त्याच्यात जीवात्मा, परमात्मा. जीवात्म्याचे किती? आणि परमात्म्याचे 14 8 किती होते? हा आता गुण तर 24 आहे की 2 कुठं गेले? 2 कुठं लपवले म्हटलं? आहे बघ 8 गुण कोणाचे आहे? आणि बाकी 14 गुण कोणाचे आहे? आणि गुण तरी गुण किती आहे? 24 आहे. मग 24ची संख्या बरोबर होत नाही ना. 2 गुण कोणते? बरं उद्या सांगू तुम्हाला. संख्या झाली पाहिजे. तुमच्या संख्याची सुद्धा 25 तत्वाची काय होती? कोणते 25 तत्व संख्याचे? अरे बाबा कीर्तन असते ना तुमचं. त्या कीर्तनामध्ये काय असते? कोणत्याही माणसाला वेदांत सांगण्याची काय असते? हवस असते. पण अभ्यासाचा काय असतो? कंटाळा असतो. तरी माहिती झाली म्हणजे तुम्हाला प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये त्याचा काय होतं? थोडासा काही फरक तर सुद्धा कळायला पाहिजे का नाही? खेड्याचा कीर्तनकार ना आळंदीचा कीर्तनकार थोडा फरक का जरा दिसला पाहिजे का? खेड्यातलं कीर्तन काय नाही गीतेचा श्लोक म्हटलं तरी चालतं की त्याला काय फारसं लागतं का? टीका म्हणून नाही. ज्ञानेश्वर महाराजाची होई असते नाथ महाराजाची त्याला ह्याच्याला म्हणलं हे कशावर मोबाईलमध्ये आहे. मोबाईलवरून होणारा कीर्तनकार वेगळा आणि अभ्यास करून होणारा पाहून या ग्रंथ आहे का नाही? त्याचा आपण फायदा करून घ्या. न्यायशास्त्र आहे नाही. सांख्यदर्शनकार, न्यायदर्शनकार, योगदर्शनकार हे जे शास्त्र आहे तेव्हा हे नैयायिकाचं चाललेलं आहे. आणि आत्मा काय मानलेला आहे? त्याने द्रव्य मानलेला आहे. आणि आत्मा किती मानले त्याने? अनेक नाही. जितके शरीर तितके आत्मे. प्रत्येक आत्म्याला एक एक शरीर त्याने मानलेलं आहे. आणि पुन्हा कसे मानले ते? व्यापक मानून अनंत मानले आहे. काही आपल्याला इच्छुक त्याची काय करायची आहे? खंडन करायचं आहे. व्यापक मानतो, अनंत मानतो. किती मानतो? म्हणून अनंत आत्मे असू शकत नाही. व्यापक फक्त एकच असतो.
वेदांत शास्त्रामध्ये आत्मगीती आहे, एक आहे, परिचिन्न आहे का व्यापक आहे. म्हणजे कर्माकर्मांना जे सद्रूप चिद्रूप आनंदरूप स्वगत जातीय भेजते भेदरी देश काळ परिचय शून्य असंगत स्वरूपाचा एकमेवाद्वितीयम. यांची आत्म्या आहे नाही व्यापक मानलेले. पण पुन्हा कसं मानलं, पुन्हा कसं मानलं, जडस्वरूप मानला. जडस्वरूप मानणारा आत्मा माझा चेतनच नाही तर त्यांचा व्यवहार चालतो. मग व्यवहार कसा चालतो, जडाकडून कुठे व्यवहार होत असतो का. खांबाला सांगितलं इकडे येतो, खांब येत असतो का. माणसाला सांगितलं तर खांबाला सांग. माणूस काय येतो चेतन, आणि खांब काय येत नाही, त्याला काही कळतं का. मग व्यवहार कसा चालतो, तर त्यांचा आत्मास्वरूपाचा जड असूनही सुद्धा व्यवहाराच्या करता आत्मा मनात संयोगात असं म्हटलेलं आहे. मनाचा संयोग झाला की तो काय होतं, चेतन होतं. तुमचे पान खाणारी माणसं असतात ना, पानाचा रंग कसा असतो, पिकला नसतो, पिकले पानं असतं आहे ना. मग त्याला पान खाल्ल्यानंतर लाल रंग आला कसा. अरे अगोदरचा कोणता रंग होता, लाल कसा आला. नाही, ते पान खाणाऱ्याला विचारायला त्या कात असतो ना, त्याच्यामुळे आला. एरवी पानाचा रंग कसा आहे, हिरवाच आहे. मग तो काथामुळे आला. तसा आत्मा किम स्वरूप आहे, जड स्वरूप. मग कोणामुळे चेतन झाला, मनामुळे. मनच संयोगात असं म्हटलेलं आहे. त्याचं पुष्कळ खंड नाही तर काम करतो तिथे आहे. आत्माही नित्य, मनही. मग नेहमीच काय झालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे ना. अरे आत्माही नित्य, मनाचं काय व्यापक असल्यामुळे आत्म्याशी आत्म्याचा कोणाचाही संयोग आहे. मग नेहमी ज्ञानच झालं पाहिजे, जागृतीच पाहिजे नेहमी. मग आलं लक्षामध्ये व्यवहार नित्य स्वरूप. सुषुप्तीमध्ये व्यवहार असतो का सगळा. आत्मा आहे की नाही, मन आहे की नाही, संयोग आहे की नाही, मग व्यवहार आहे का तिथे. मग काय व्यवहार नाही, अदृष्ट सुंदर विचार असतं. अदृष्टासहित मनाचा संयोग हा चेत व्यवहाराला काय ज्ञानस्वरूप होतो. काय होतं, आपल्याला काय करायचं, त्याच्या वेदांताचे दोनच विषय चालू आहे. एक जगन्मिथ्यात्मनिश्चय आणि दुसरा जीव ब्रह्मैव. तुमच्या चौथ्या तरंगामध्ये नाही का मिथ्यात्व, याच तरंगामध्ये 6व्याच तरंगामध्ये मिथ्यात्व काय केलेलं आहे. 20-25 त्याच्यामध्ये सगळं जगात सत्य नसून काय. मग स्वप्न मिथ्या आहे तर सर्वांना काय आहे, म्हणजे जगतही मिथ्या आहे काय नाही. स्वप्न का मिथ्या आहे नाही सांगता येत. स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये राहतात, एक पर्याय. दुसरा नाही, त्याला योग्य देश काल नाही. म्हणून स्वप्न काय आहे, जागृती सुद्धा कशी आहे. निदान त्याला थोडा योग्य देश आणि काय, आणि हा योग्य देश काला वाचून जागृती कशी आहे, जगत आहे का नाही. म्हणून स्वप्नापेक्षा जगत काय आहे, मिथ्या आहे. असं सिद्धांत चौथ्या तरंगामध्ये सांगितले. मग चौथ्या तरंगात कुठे सांगितलेलं आहे, विचारता करायला विचार करून ख्यातीच्या रूपाने सांगितलं आहे. अनिर्वचनीय ख्याती, तिथे विचार केला की नाही सर्प तर भासला कसा. प्रत्येकाची
सगळे दर्शनकार घेऊन टाकले त्याच्यामध्ये. अशा वेळी वेदांताने काय सांगितलं, अनिर्वचनीय म्हणजे त्याला सतही म्हणता येत नाही आणि त्याला काय म्हणता येत नाही. त्याला सत का म्हणता येत नाही, बाद होतो म्हणून. बाद होतो का नाहीसा होतो, नाहीसा बाद आणि नाहीसा होणे हा फरक आहे त्याच्यामध्ये. बाद म्हणजे नाहीसा, त्याला काय म्हणायचं, हा नाही तर नाहीसा होतो असं जर सांगितलं तर म्हणा कोण्या पोहाने विचार सागरं शिकवलं. बाधचा नापत्तीस तेवढं बाध किंतु मिथ्यात पंचदशीमध्ये. बाधाचा अर्थ नाश होण्याचा नाही, दिसत असतानाही देखील त्याच्या मिथ्यत्वाचा काय म्हणे, याला काय म्हणतात. वेदांतशास्त्रामध्ये जगताचा नाश आहे का बाध आहे, बाध आहे. जगत का नष्ट होत असते का, ते प्रलय आहे त्याला कारण. प्रलयामध्ये मात्र जगत नसते आहे का. आत्यंतिक प्रलय, दैनंदिन प्रलय. आपल्याला झोप लागते, कोणता दैनंदिन प्रलय. झोपेमध्ये असते का काही, सगळ्याचा काय झालेलं असतं, लय झालेलं असतं. फक्त प्राण असतं. कोण असतं, आणि तोही झोपेतून निघून गेला तर राम बरोबर आहे. जाऊ दे, आपला सिद्धांत आपल्याला कशाचं खंडन करा. ते त्यांनी आत्मे किती मानले आणि पुन्हा कसे मानले ते. मग आता अनेक मानायचे आणि पुन्हा काय म्हणायचे, याचं आपल्याला खंडन करायचं आहे. हे या न्यायाचं खंडन म्हणतं. वाचा परिच्छेद क्रमांक 33 न्यायमत खंडन. न्यायमताच्या एकंदर प्रक्रिया सरणीवरून आत्मे नाना व सर्व व्यापक आहेत असा सिद्धांत झाला. कोणाचं मत, आत्मे किती, प्रत्येक जीवाला एक एक आत्मा, जडाला नाही. ते म्हणायचं लाकडाला आत्मा आहे. बरं, पुन्हा कसे मानले, व्यापक मानले. म्हणजे आता कसा कसा गोंधळ होतो तो पुढे सांगणार आहे. वाचा. तो पंडितांना हास्यास्पद आहे. कोणाला हास्यास्पद आहे, सामान्य माणसाला काय, सत्य म्हटलं काय, मिथ्या म्हटलं काय, टाईमपास करायचा आहे फक्त. तसेच घेणंही नाही, काय नाही, देणंही नाही. पुढे कसे ते पहा. आत्मे नाना अंगीकार करून व्यापक मानले तर प्रत्येक आत्म्याचा सर्व शरीरांशी संबंध मानावा लागेल. हे पहा, नाही का, आत्मे किती मानले, नाना, पुन्हा कसे मानले. मग प्रत्येक शरीराशी त्याचा काय परिच्छिन्न मानले असते ते संबंध. पण काय मानले, आकाश कसा आहे, मला आपल्याशी आकाशाचा काय आहे की नाही. कुठेही जा, आकाश घेऊन जावं लागतं का, मग आकाशाची आहे ना. एखादा भाड्या करू असला घरामधून तो सामान घेऊन जातो. हा म्हणलं सगळं नेलं तुम्ही, आकाश काय नाही नेलं, तर म्हणलं तिथं नाही का, तिथं त्याचा काय पाहिजे, तर इथला आकाश कुठं नेता येईल. तिथं अभाव आहे का, अनाभाव असेल त्याला आकाश म्हणता येईल का. मग आकाश एक सर्वापेक्षा कसा आहे का नाही. आत्मना आकाशच संभवता. मायेचं पहिलं कार्य कोणतं आहे, पंचदशी ग्रंथामध्ये आहे. मग आकाशापासून ही सर्व सृष्टी होतात. पुढे वाचा. तसा संबंध मानला म्हणजे कोणत्या आत्म्याचे कोणते शरीर हा निश्चय होणार नाही. हे बा, कारण आत्मे नाणे झाले ना आणि व्यापक मानले, मग सगळ्या एका शरीराची सगळ्याच आत्म्याचा काय आला. मग तो कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर, हा प्रश्न उभा राहिला. नाना मानले आणि पुन्हा काय मानले. मग एका शरीराशी सगळ्या आत्म्याचा काय आलेला आहे, संबंध आला नाही का. एकाच घराशी जर सगळ्याचा संबंध आला तर धक्काबक्की होईल. माझा तो म्हणेल. पुढे एकेका आत्म्याची सर्व शरीरे मानली पाहिजेत
ही अडचण चुकविण्याकरिता नैयायिक असे म्हटले की ज्या आत्म्याच्या कर्मापासून जे शरीर उत्पन्न झाले त्या आत्म्याचे ते शरीर. प्रत्येक आत्म्याचं शरीर कशापासून उत्पन्न होतं? पंचमहाभूत कर्माने मिळते बा. अगा कर्मे जाई अंतवती सुख दुःख. आपल्या कर्माने आपल्याला शरीर मिळत असतं. कोणत्या ह्याच्यामध्ये मनुष्य शरीर कोणत्या कर्माने मिळतं? नरकाची शरीर अधिक पापा नरका जाणे तरी पापे आचरावे कथा न करावी. सगळ्याची प्रत्येकाची जेल असते का नाही? त्या जेलमध्ये सक्त मजुरीची जेल, कोणी अमकेची, आणि त्याच्यामध्ये ज्याचा जसा गुन्हा असेल त्याप्रमाणे त्याला त्या खोलीमध्ये काय करायचं होतं. काय काय अंधार कोठडी असते, त्याला पुरा कशाच माहिती नसतो, काय नसतं. आणि खून केला असेल तर चाललाय अलीकडे फाशी चुकवा जाऊ दे. पण ते त्यांचं मतच आहे बा. खुनाचा बदला कशाने घेतला पाहिजे. नाही तर लोक शिक्षा केली तर काहीतरी करतील ना. जाऊ दे, आपला काही देशाच्या विचारसागराचा विचार आहे. पुढे वाचा. असे म्हटले म्हणजे झाले असेही म्हणता येणार नाही. कारण कर्म ज्या शरीरापासून झाले त्या कर्मकर्त्या पूर्व शरीराशी इतर सर्व आत्म्यांचा संयोग होताच. कर्मापासून म्हटलं तर कर्मे सुद्धा प्रत्येकाचं एक आहे का भिन्न भिन्न आहे का? ज्याचं त्याचं पाप पुण्य त्याच्या साथ येत असते, एका दुसऱ्याकडून घेऊन जावं लागत असते. त्या कर्माशी त्याचा संबंध असतो की, कारण त्याच्या क्रियेपासून त्या संबंधाचा भाव उत्पन्न झालेला असतो. त्याच्यामध्ये आहे नाही का पारलौकिक असे का अनुष्ठानं केले तर पारलौकिक म्हणजे परलोकाची काळजी होती, प्राप्ती होते. अनुष्ठानाने कशाची प्राप्ती होते? परलोकाची काय. ब्रह्मज्ञान झालं तर क्रियेचा काय होऊन जातो? मग ब्रह्मज्ञानानंतर पुढं प्राप्ती आहे त्याची सरली याला आलेला आहे ना. म्हणता देह नव्हे मी सरे औरदावरे परीक्षेच्या याला आम्ही जाते दादा पंढरी भक्तिशास्त्रातला अभंग आहे. पुढे वाचा. म्हणून ते पूर्वकर्म ही सर्व आत्म्यांचेच म्हटले पाहिजे. अमुकच एका आत्म्याची असे म्हणता येणार नाही. पूर्वकर्म मानावंच लागत असतं, नाही तर विषमतेचा रोष आहे. पूर्वकर्म काय करावं लागतं? एका बाईला जरी 5 पोरं असेल तरी सर्वांचं कर्म सारखं असते, पूर्वकर्माप्रमाणे असते. एक कितीही प्रयत्न करतो, दुकान लावलेलं आहे आणि एखाद्याचं असते काय दुकान चालते का काय विचारत नाही. एका दिवसामध्ये 50,000चा नफा होतो आणि एखादं दुकान असते पुढ्या बांधून राहायला 500 रुपये नफा येत नाही. आहे काय? प्रारब्ध काय करावं लागते? कर्माच्या बाबतीमध्ये काय म्हणावं लागते? नाही तर तुम्हाला समाधान प्राप्त होणार. एक काही माणसं एकाला विचारलं लोकांनी, म्हटलं का तुम्ही का बरं त्यांनी आणखी आत्महत्या केली? खरं ना. म्हटलं आत्महत्या केली, वय निघून गेलं तरी मुलगाच झाला नाही. समाधान आहे का? अभावातला मुलगा दुःख देतो. आता जर अभावातला मुलगा दुःख देतो तर भावातला काय करेल? दृष्टांत. मग संसारात समाधानाकरता काय मानावं लागतं? एकाने सांगितलं, सिद्धांत सांगितला. निपत्रिक माणसाला कधी कधी समाधान देत त्यांनी कथा ऐकत जावे. म्हणजे कथेमध्ये विषय निघत असतो. एवढा मोठा दशरथ राजा पण त्याला काय नव्हतं. मग त्याला समाधान कशाने प्राप्त होतं?
जिथे दशरथाला मुलगा नाही तर माझा काय किंवा काय जाऊ द्या दृष्टांताला संपला गेला. त्या एक संसाराकरता काय लावायचं, परमार्थ करता प्रयत्न साधा का सामान्य का सामान्य असेल तर जमत असते का. मग कसा क्षणोक्षणाची करावा धरावया फार आहे घरी. पुढे काही जमत असतं का मग पुढे वाचा. हा प्रसंग चुकविण्याकरिता जर तो असे म्हणेल की प्रत्येक आत्म्याचे मन भिन्न भिन्न आहे, तेव्हा आत्मा आपल्या मनासह वर्तमान ज्या शरीरात असेल त्या आत्म्याचे ते शरीर आहे असे म्हणावे. नाही का, शरीराकडून जमत नाही. पण ज्या कर्माचं जे शरीर असेल ते सुद्धा आपत्ती आल्याशिवाय मग याचं ज्या आत्म्याचं जे मन असेल, शरीर आहे ना, शरीरामध्ये मन आहे ना, नाही का, बुद्धी मन वगैरे संकल्प विकल्प कोणाकडून होत असं निश्चय अहंकार अहंकार अभिनिवेश काय म्हणायचं आणि चिंतन. मन काय केलं पाहिजे मानलं जात आहे ना. बुद्धी आणि मन याच्यामध्ये काय फरक आहे नाही सांगते. मन संकल्प करतं आणि बुद्धी निश्चय करते. आहे बरोबर आहे. आहे नाही बात नाही. बुद्धी हे सत्ताचं कार्य आहे आणि मन रजाचं कार्य आहे. रजगुण कसा आहे चंचल आहे नाही का. मन कसं आहे स्थिर आहे का चंचल. बुद्धी अरे स्थिर स्वरूपाची आहे. सत्वगुणाचं कार्य कोण आहे, रजगुणाचं कार्य प्राणात मनाचा विचार येत असतो. मग जरा मन ते एक आहे कोणत्या मनबुद्धीमध्ये काय संकल्प विकल्प करते म्हणून. पण एकाच अंतःकरणाची सगळी नावं आहे. संकल्प विकल्प करत असेल तर मन म्हणायचं, निश्चय करत असेल तर बुद्धी म्हणायचं, अभिनिवेश घेत असेल तर अहंकार, चिंतन करत असेल एकाच वृत्तीचे काय आहे सगळे एकाच की नाही का. उभं राहून जर आणखी काय करत असेल तर कीर्तनकार म्हणायचं. बसून करत असेल तर पकवात वाजत असेल, चाल म्हणत असेल. माणसं बदलली का नावं बदलली. पण तसेही म्हणता येणार नाही, कारण शरीराप्रमाणे सर्व मनाशी सर्व आत्म्यांचा संबंध आहेच. मग अमके मन अमक्या सगळ्याची मन व्यापक आत्म्या असल्यामुळे सर्वाशी संबंध आहे त्याचा. जसा आकाशाचा सर्वाशी काय त्याप्रमाणे व्यापक मानल्यामुळे सर्वाशी त्याचा. आणि जर सर्वाशी संबंध येत नसेल त्याला व्यापक म्हणता येत. व्यापक म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं नाही. मग व्यापक त्यालाच म्हणत असतात. सगळ्या अल्प पदार्थाशी संयुक्तला व्यापक म्हणतात. न्यायाची प्रक्रिया आहे. सर्व पदार्थाशी संबंध ज्याचा असतो त्याला न्यायामध्ये व्यापक असं म्हणत असतात. आणि याच्या सजातीय विजातीय भेद येत असते त्याला वेदांताची प्रक्रिया, त्याला काय म्हणायचं व्यापक म्हणायचं. पुढे मग अमके मन अमक्या आत्म्याचे असा निश्चय करता येणार नाही. कारण सगळ्या आत्म्याचा एका मनाशी काय आला संबंध आला. मग कोणाचं मन कोणाचे हे काय करता येणार नाही. ते शिवाजी महाराजांची गोष्ट सांगतात ना, ते तुकोबाराचं कीर्तन चालू होतं म्हणतात पड्याकडे पुण्याला, कोणी निवडून विठोबा नेला. ते औरंगजेबाबाला कळलं, काय कळलं की म्हटलं पुण्याला कोण आहे, शिवाजी महाराज आहे. तो कडवा मुसलमान होता, साधारण होता कोण, ज्याला मुळीच दया नसते त्याला काय म्हणायचं. काय जाऊ दे आपलं काय
मग ते औरंगजेबाने काय केले तिथं धरून आणण्याकरता काय पाठवले, आता ते तुकोबार आहे आणि कीर्तन, कोणाचं तरी कीर्तन ऐकत. मग त्याला जे सगळी माणसं बसलेली होती ना, त्याच्यामध्ये सगळीच शिवाजी दिसायचे. काय दिसायचे, म्हणलं कोणता शिवाजी आहे, त्याला काय करता येईना, ओळखता येईना बघा. एक शिवाजी म्हणून काय केला, नेलं बघा, आणि तिथे पाहते तो साधाच माणूस निघा. कशा करता हे दृष्टांत सांगितलं. काय करायचं, धरण्याकरता हे परिच्छिन्नता असावी लागते. काय असावी लागते, व्यापकामध्ये काय नसते. बुद्ध या सर्वात विभाग आहे. इतरापेक्षा सापेक्षित व्यापक आहे का आकाश? सापेक्ष व्यापक. सापेक्ष व्यापक आकाश. सगळं काही निरपेक्ष आहे का सापेक्ष? सापेक्ष इतर व्यापक. चार भूतापासून निरपेक्ष आहे आणि मायेपेक्षा सापेक्ष. बरं, निरपेक्ष कशाला म्हणायचं? जाऊ द्या. 50 पैकी 50 गुण असेल तर निरपेक्ष, आणि 50च्या आत असेल 49 ती सापेक्ष. बरोबर आहे. इतर पदार्थांची त्याच्या एखाद्या पदार्थाला इतर पदार्थ जर त्याच्याही अधिक व्यापक असेल तर तो सापेक्ष व्यापक ठरतो, आणि त्याच्याहून तो कोणताच पदार्थ जास्त अधिक गुणांनी धर्माने व्यापक नसेल तर तो निरपेक्ष. ब्रह्म कसं आहे, निरपेक्ष व्यापक. ब्रह्म का निरपेक्ष व्यापक? त्याच्याहून दुसरं काहीच व्यापक. त्याला परिच्छिन्न करण्याकरता त्याच्यापेक्षा मोठा पदार्थ. वेदांत शास्त्रामध्ये काय होते, ब्रह्म संपलं मग काय झालं. एकाने गाव आलं म्हणजे रस्ता काय होतो, संपून झालं. समुद्राला म्हणजे नदी काय होते, जसं ब्रह्मस्वरूप सर्व काय झालं, संपलं. आता ब्रह्मेशाना पडते, संपलं मला. शेवटचं अंतिम तत्व कोणतं? इतकेच नाही तर सर्व इंद्रिये सर्व आत्म्यांची होतील. सर्व बाह्य पदार्थांशी सर्व आत्म्यांचा संयोग असल्यामुळे हा पदार्थ माझा व हा अन्याचा असा व्यवहारही होणार नाही. एखादे मनात काय घेऊन बसलं तुम्ही, शरीर घेतलं पुढे, कर्म घेतलं पुढे, मन घेतलं, आणि आता सर्वच पदार्थाचे अनेक आत्म्याचा काय आहे संबंध आहे. एकाच आत्म्याचा संबंध आहे का अनेक आत्म्याचा? कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर आहे सांगता येत, कोणत्या आत्म्याचं कोणतं घर आहे सुद्धा काय करता येत सांगता येत नाही. सारख्या खोल्या असल्या म्हणजे रात्रीच्या प्रहरी अंधारामध्ये एक जावई सासूबाईच्याच खोलीत सासूबाईनं विचारलं इकडे कशा करता, साऱ्या खोल्या कशा होत्या, म्हणलं तुम्ही रुसले का म्हणून विचारा. दृष्टांत संपला. म्हणून व्यापकाचा सर्वाची काय येतो, परिच्छिन्न असेल तर नाही, व्यापक असेल तर. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आहे, त्याच्यामध्ये हे सगळे अपद्रव्य मानलेले आहे. पण पृथ्वीपेक्षा आप काय आहे मग, किती पोटात सांगता येत नाही. नाही का, आता आपले भारत देश आहे, आशिया खंडामध्ये अशी खंड किती आहे, अन्यायपेक्षा विमान आहे तुमच्या, म्हणून समुद्र किती आहे ना. हे विमान असताना 11 तास ते तुमचं विमान पडले ना लंडनला जाणारा, इथून मुंबईवरून नाही अहमदाबादवरून त्याचा प्रवास म्हणजे 11 तास होता. किती फुल टाकी भरली होती. काय ते विमान चालवण्याकरता उपयोगी नाही पडली, माणसं मारण्याकरता. आणि त्या तासी किती वेळाने जात असतं ते, यावरून समुद्रावरून जात असते विमान. कशावरून, मग पृथ्वीपेक्षाही सुद्धा समुद्र किती आहे, किती पटीने आहे हे काय करता येत नाही. म्हणजे
ईश्वरानं ही पृथ्वी धरून ठेवली आहे म्हणून तर विरत नाही तर सगळी पृथ्वी काय झाली असते. पाण्यात ढेकूळ टाकलं तर राहतं का तसंच, ते काय जाते. तसं ही पृथ्वी अर्धी स्थिर आहे, कोणी स्थिर केली आहे नाही सांगतात. गतीर भरता त्याच्यावरच्या व्याख्या ओव्या कशा आहे त्याच्यावर बरोबर आहे ना. मी निघालो असे म्हणून ही पासूची ढेपुळी, म्हणून समुद्र महाजळी हे पासूची ढेपुळी विरेची ना आहे. बरं आहे आपलं असं प्रमाण सांगत जात नाही. त्याच्यामध्ये ईश्वराशिवाय हे कार्य होऊ शकत शक्य आहे काही. पुढे वाचा. सर्व बाह्य पदार्थांशी सर्व आत्म्यांचा संयोग असल्यामुळे हा पदार्थ माझा व हा अन्याचा असा व्यवहारही होणार नाही. व्यवहार कसा सगळ्याचा संबंध आला, कोणाचा संबंध आला. मग एकच मनुष्य म्हणू शकेल का माझा म्हणून. सर्वाचा संबंध आल्यामुळे एखादं घर असतं एखादी घरामधली माणसं असतात. मग त्या घराची एखादाच माझा घर आहे असं म्हणतो का सर्वच म्हणतात. घरामधली सगळी माणसं काय म्हणतात ते कोणाचं घर आहे, जमीन कोणाची. एकाचा संबंध आला का सगळ्याचा संबंध. त्याचा सगळ्या आत्म्याचा काही एकाच आत्म्याचा संबंध आहे असं म्हणता येणार नाही. कारण सर्वच आत्मे परिच्छिन्न आहे की व्यापक आहे, एक आहे का अनेक आहे. म्हणजे अनेक व्यापक आत्म्याचा कोणत्याही पदार्थाची काही अमक्याचा आहे असं आपल्याला निश्चय करता येणार. पुढे कारण हा व्यवहार शरीर अभिमानाने होतो, परंतु सर्व शरीरांशी सर्व आत्म्यांचा संयोग मानला तर हे शरीर अमुकच आत्म्याचे असे निश्चित कसे म्हणता येईल. कारण सर्वाचा संबंध आला ना, कोणाचा आला, सर्वाचाच काय आला संबंध आला. त्याच्यामुळे अमक्याचा ही वस्तू आहे असं सांगता येणार. प्रत्येक जण म्हणे कोणाचं. तर व्यवहारात सुद्धा असते ना तुमच्या ह्याच्यामध्ये. एखादा माणूस एखादा काहीतरी विक्रे घर म्हणा काही म्हणा काय करतो, काहीतरी कंटाळून म्हणा विकत असतो. लगेच पुन्हा आणखी घेणाऱ्या माणसाला म्हणत असतो म्हटलं तुमच्या वडिलाकडून घेतला. म्हटलं आमच्या वडिलाचा संबंध आहे का, शेत कोणाचा आहे, माझा आहे. अलग अलग आहे. कारण वडिलाचा संबंध माझेपणाचा आहे का सर्वांचा. मग आमच्या पक्षात आमचा शेत विकणारा आमचा बाप कोण असे पण ते अलीकडच्या काळात सांगितलं तुम्हाला. एकाचा संबंध आहे का सर्वाचा. मंडळी सुद्धा केस करू शकते बा जावे त्याच्या वंशा. चला पुढे. आणि जर असे म्हणले की ज्या आत्म्याची ज्या शरीराची ठिकाणी अहमबुद्धी असते आणि ज्या इंद्रियांची ठिकाणी ममबुद्धी असते त्या आत्म्याचे ते शरीर या अनुभवाने एका आत्म्याचे एकच शरीर होईल. बघा प्रत्येकजण आपल्या शरीराच्या विषयी अहमबुद्धी असते की नाही. अहमबुद्धीचं म्हटलं काय, माझं शरीर ममबुद्धी म्हणजे माझं शरीर आहे काय. प्रत्येक माणसाचं आपल्या शरीराचे काय असते, अहमचा काय असं मम आणि अहमचा संदेश असतो. त्याच्याशिवाय व्यवहार चालणार नाही. आहे म्हणतं 3 पुरुष सांगितले नाहीत. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि व्याकरणसुद्धा कशात आहे. कोणालाही तुझं म्हणतो कोणालाही माझं म्हणतो आपण. नाही का वेळा मनुष्याचं सोडून देतो. तर कोणाला काय कोणाचं काय म्हणतो, माझंच म्हणतो तो. तेव्हा अहम बुद्धी त्या शरीराच्या विषयी आपली कोणती बुद्धी होते. त्याला विचारलं तो कोण आहे, तर तो काय म्हणतो मीरा माझी गोमाची ताक्ष्या. हे बा नाहीतर व्यवहार चालणार. व्यवहाराकरता आणि चालावंच लागत असं मानावं लागत. व्यवहार होणार आहे ना
मुलाचं तरी नाव कशाकरता ठेवावं लागते? व्यवहार होण्याकरता. नावच नाही ठेवलं तर नाही का. एक आपला पाटील माणूस, त्याचा घोडा होता बा, एक तुरबैया नोकर ठेवला. आपला उत्तर भागातला मनुष्य, त्याला काय माहिती, आता त्याला घोडा पाणी पाजण्याकरता सांगितलं घेऊन या म्हणून. त्याला लगाम वगैरे असतो ना, तो इतका अडाणी होता. पुढे काय ते घोड्याचे पाणी पिण्याकरता नेलं होतं, ते घोडं इबलीस होतं बघा. ते लगामावून तोंड सोडून बाहेर गेलो बघा. याच्या हातात करायला बघतो. बरं, म्हणजे तिकडून येणारे माणसं त्यांना म्हणायचं लगाम दाखवा. अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो त्याला जाऊन सांगा याच्यातलं गेलं. व्यवहार होईल का? नावाची काय अहमबुद्धी पाहिजे. काय पाहिजे? त्याच्याशिवाय व्यवहार होऊ शकणार. म्हणजे ज्याची अहमबुद्धी. कोणी कोणाच्या घराला घर म्हणतो का? ज्याचा आम जिथे असेल त्यालाच म्हणतो. आहे काय? इथं मग अहमबुद्धी होईल ज्याची, ते शरीर ते आत्म्याचं. ज्याची अहमबुद्धी नसेल ते त्याचं शरीर नाही. पण हेही म्हणता येत नाही, कारण आत्मे एक आहे का अनेक आहे? परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? म्हणून कसा घोटाळा होतो. नाही, एक माणसाला जाऊन विचारा. पुढे मग हा पदार्थ माझा, तो तुझा असा व्यवहार होण्यास हरकत नाही. म्हणून नाना आत्मे मानण्यात दोष नाही, हेही म्हणणे योग्य नाही. हे पहा, नाही कसं म्हणेल की अहो म्हणलं हे पहा, प्रत्येकजण काय प्रत्येकाला आपलं म्हणत. कोणी कोणाच्या देहाला माझं म्हणतो का? आपल्याच देहाला काय म्हणतो? कोणी कोणाला माझं घर आहे असं म्हणतो का? की आपल्याच घराला काय म्हणतो? आहे ना. बघ, ज्या आत्म्याच्या ठिकाणी हात पाय आणि मन आहे बरं का, त्याच माणसाचा तो शरीर म्हणण्याला काही हरकत. हे कोणाचं मत आहे? पण हे मत बरोबर नसून कसं आहे? पुढे खंडन करायचं आपल्याला. अहमबुद्धी एका आत्म्यास एकाच शरीराचे ठिकाणी होते हे खरे, परंतु न्यायमताच्या सिद्धांताप्रमाणे तशी होऊ नये. कारण न्यायमतात बुद्धीस ज्ञान म्हणतात, ते ज्ञान आत्मा आणि मन यांच्या संयोगापासून होते. हे न्यायकाचा सिद्धांत सुद्धा म्हणता येणार नाही. म्हणलं कशावरून? ज्ञान होण्याकरता तुम्हाला गेलं की आत्ममनाचा संयोग लागला. आत्ममनाचा संयोग नसेल तर बरं, मनाचा संयोग आत्म्याशी काय आहे? व्यापक असल्यामुळे आत्म्याचा मनाशी काय आहे? बरं, आत्मा नित्य स्वरूपाचा आहे. पण म्हणून आत्म्याचा मनाशी परिच्छिन्न संयोग आहे का कायमचा आहे? आपल्या डोक्याचा आपल्याशी कोणता संबंध आहे? आणि टोपीचा एखादा विद्यार्थी असतो ना, अरे तू टोपी विसरून टोपी आणली नाही. म्हटलं महाराज विसरून राहिली. काय राहिली? आता पुढच्या पोटाला यायला टोपी घालून यायचं. आणि एखादा विद्यार्थी म्हणला डोकंही विसरून राहिला. डोकं विसरून राहते का? समवाय संबंध आहे आणि टोपीचा संयोग संबंध आहे. त्याचा प्रत्येक शरीराशी कोणता संबंध आहे? समवायचा. म्हणून अमक्याच आत्म्याचं अहमबुद्धी होते, त्याचंच ते शरीर आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून व्यापक म्हणून नाना आत्मे मानणे किती घोडचूक आहे हे सांगता येत. पुढे ज्या मनाच्या संयोगाने आत्म्यास ज्ञान होते, त्या मनाशी संयोग तर सर्व आत्म्यांचा आहेच. म्हणून सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी झालीच पाहिजे. आता सर्वांनाच अहमबुद्धी झाली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या मनाचा आत्मस्वरूपाशी संबंध आहे. मनसंयोगापासून ज्ञान होतं आणि त्या ज्ञानामुळे एकाच आत्म्याचं हे शरीर आहे असं तुम्हाला म्हणता येणार.
सर्वच आत्म्याच्या ठिकाणी अहमबुद्धी विरोध. मग कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर आहे? सगळेच म्हणतील आमचं काय आहे. बडे होत तर नाही, म्हणून नाना आत्मे व्यापक मानणे योग्य नाही. यावर असे म्हणेल की ज्या आत्म्याच्या ठिकाणी अहमबुद्धी होते तरीही सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी ज्ञान झाले पाहिजे. कारण तुम्ही व्यापक आणि नाना आत्मा अंगीकारल्यामुळे ज्या एका शरीराच्या ठिकाणी शुभाशुभ क्रियेने अदृष्ट उत्पन्न होईल त्या शरीराशी सर्व आत्म्यांचा संबंध असल्यामुळे ते अदृष्ट सर्व आत्म्यांचे झाले पाहिजे. आता अदृष्ट कोणापासून होत असते? अदृष्ट आहे पाप पुण्य. अदृष्ट म्हणजे पाप पुण्य. कोणापासून? हा एक कर्म म्हणजे विहित कर्मापासून काय होत असते? आणि निषिद्ध कर्मापासून पाप होत आहे. आता ज्या आत्म्याने किंवा ज्या जीवाने आत्म्याने काय पाप पुण्य केलं असेल, काय केलं असेल, पाप पुण्यालाच अदृष्ट म्हणायचं. काय म्हणायचं? अदृष्ट असं म्हणत असतं त्याला. आपण नाही का जे काही पाप पुण्य केलं असेल मागच्या जन्माचं जे अदृष्ट असतं ते या जन्मामध्ये काय करावं लागतं. आणि या जन्मातला आज फल नाही पण ते उद्या आल्याशिवाय सुखत नसते. कर्म सिद्धांत असा आहे. कर्मसिद्धांतामध्ये ज्याने कर्म केलं त्याने ते काय केलं पाहिजे? त्या अन्याने काम भागू शकत नाही. दुसऱ्याचं दुःख वाटून घेता येत नाही. ज्याचं दुःख असे एखाद्या माणसाला काटा बसला त्याला दुःख होते का नाही? मग ते दुःख आपल्याला वाटून घेता येते का? फक्त सांत्वन करता येते. काय करता येते? वाटून घेता येते. आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो कुठं रोग्याला भेटण्याकरता त्याचं दुःख वाटून घेऊ शकतो का? काय करतो? काही हरकत नाही, पैसे देऊ तुम्हाला तर हा रोग काय होऊन जाईल, बरा होऊन जाईल, एवढंच करू शकतो. तात्पर्य हे अदृष्ट आहे. काय पाप पुण्य ज्याचं त्यालाच काय करू लागतं. म्हणजे ज्या आत्म्याचं हे पाप पुण्य असेल त्याच आत्म्याचं ते शरीर आहे असं काय होईल? असं म्हटलं तर अदृष्टाशी एकाच शरीराशी एकाच आत्म्याचा संबंध आहे का सगळ्या आत्म्याचा? मग त्या अदृष्टाला एकाच आत्म्याचा आहे अदृष्ट आहे असं म्हणता येत. मग त्या अदृष्टाशी कोणाचा संबंध आला? कारण अनेक मानले आणि पुन्हा काय मानले? सामान्य चूक आहे का मोठी चूक आहे? संख्याने सुद्धा आत्मे किती मानले? वेदांताने एकच म्हटलं. शहाणा सिद्धांत कोणाचा आहे? वेदांत. हे शहाणा डोळसशास्त्र आहे. कोणतं शास्त्र? एक वेदांत खेरीज करून सगळ्यांनी आत्मे काय मानलेले आहे? अनेक मानलेले आहे. आणि पुन्हा जगात सत्यत्व मानलेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये देहादेही एक काय तुमच्या हरिपाठामध्ये आहे ना, सर्वागटी राम सूर्यप्रकाश. हे कोणाचं मत आहे? वेदांताचं मत आहे. व्यापक मानायचे आणि पुन्हा काय म्हणायचे? अनेक म्हणायचे. ज्याच्या बुद्धीचा दिवाळा निघाला असला अरे काय म्हणायचं? व्यापक म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचे? हा परिच्छिन्न मानले असतं तर मग काही प्रश्न नाही आहे. पुढे त्या शरीराशी सर्व आत्म्यांचा संबंध असल्यामुळे ते अदृष्ट सर्व आत्म्यांचे झाले पाहिजे. आता अदृष्टाची सुद्धा काय वेळ एकाच आत्म्याचा संबंध येईल का सर्वांचा? सर्व एखादा प्रसाद असला वाटायचा असला म्हणजे त्या प्रसादाशी एकाचा संबंध असतो का सगळ्याचा? एकाचा घरी खात असला तर एकाच आहे. समाजात असेल तर एखादा काही चांगला पदार्थ केला मग जेवणामध्ये आमंत्रण सर्वांना दिलं असेल त्या पदार्थाचा एकाचा संबंध असतो का? नाही. सर्वांचा काय असतो? संबंध असतो. वाढण्याकरता आणलेला त्याच्यामधला संबंध वेगळा आणि ज्या सर्वांच्याकरता केलेला असेल त्याच्याशी सर्वाचा काय असतो?
एकाचाच म्हणता येत. भारताला स्वातंत्र्य मिळाले का एकाच्यामुळे का सर्वाच्यामुळे? सर्वाचा काय म्हणणं? आपल्या देशाला एकच माणूस माझा म्हणतो, सगळा सर्वच म्हणतो. देश जरी एक आहे तरी संबंध काय घराला घराला काय एकच, देशाला सर्वात. कोणत्याही कल्पनेने अमुक आत्म्याचे अमुक शरीर आहे हे ठरविणे शक्य नाही. म्हणून वेदांताचं खंडन करते सांगितलं, एक कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर आहे ठरवणं काय नाही, शक्य नाही. कारण सर्वच आत्म्याचा काय संबंध आहे. पुढे कारण भूत, भविष्य आणि वर्तमान कालात एका आत्म्याचा जो व्यवहार सांगतील त्या व्यवहाराशी इतर सर्व आत्म्यांचा संबंध येणारच. सर्वच आत्म्याचा संबंध येणार. कोणताही पदार्थ बरं का एकाला माझा संबंध येणार नाही. एखाद्या घरामध्ये सुद्धा असते, एखाद्या शेताची घरामध्ये राहणाऱ्या सर्वच माणसाचा त्या शेताची काय असं एकालाच माझा आहे असं म्हणता येणार. कारण तोही काय म्हणतो, तोही म्हणतो माझंच शरीर आहे, तोही काय म्हणतो. एखाद्या माणसाला 4-5 मुलं असले तरी ते प्रत्येकजण आपल्या शेताला काय म्हणतो, एकाचा संबंध आहे का सर्वाचा. पुढे म्हणून आत्मा नाना आणि व्यापक असे मानणे अत्यंत अयुक्त आहे. म्हणून आत्म्याला काय मानणे आणि पुन्हा काय मानणे काय शहाणपणाच आहे का. वेदांताने नाही ऐकायला सुद्धा मूर्ख म्हटलेलं आहे. सिद्धांतामध्ये चुकला ना, कशात चुकला. सिद्धांतातली चूक म्हणजे काय सामान्य चूक आहे म्हणजे खटणार असतं. तुम्हाला कल्पना आहे का साईशाचं त्याच्यामध्ये स्वतः मत सांगायचं आणि त्याचं पुढे काय करायचं. तुमचं नास्तिक मत असतं त्याचं अगोदर काय सांगायचं, मत सांगायचं आणि पुढे त्याचं काय करायचं. गीतेमध्ये फारसं नाही पण अवांतर शासन ग्रंथामध्ये पुष्कळ असते. गीतेमध्ये सुद्धा आहे खंडन मंडन आहे ना. नाही एकाचं खंडन गीतेमध्ये केलं ना 16व्या अध्यायात असत्यम प्रतिष्ठन्ते अपरस्पर संभूतम किमान आहे का नाही. प्रवृत्तींचे निवृत्तींचे जिनान विदुरा न शौचम न साचारो न तस्यम. हे सगळं नाही आहे का. नास्तिकाचं काय खंडन आहे की त्याच्या करे. नास्तिक आहे तुमचे पापाला पुण्य म्हणते, पुण्याला काय म्हणते. अलीकडचा काळ चालला आहे ना बरं का. वेळ आहे म्हणलं कोणी सांगितलेलं आहे मांस खाणं म्हणजे पाप होते म्हणून. अलीकडचा काळ आहे ते म्हणलं उलट पोषक आहे की कोणाला जाऊ द्या. बरं आहे वारकरी शिक्षण संस्था आहे निदान त्याला कळसे तरी मांस खाणं म्हणजे काय पाप आहे. बाकीचे काही पंथ आहे कसे वागा काही करा. नास्तिक लोकांचं काय कसे वागा काही करा आला का. बरेचसे पंथ असते त्याच्यामध्ये ते पापही मानत नाही काय मानत नाही, पुण्य मानत नाही. जाऊ द्या पुढे संपलं का. बरं पुन्हा उजळणी थोडं किचकट आहे. न्यायशास्त्र आहे. अधिक विचार कधी सांगू. इथंच थांबा.